नमस्कार, आपण पाहत आहात ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज, महाराष्ट्रातील वेगाने वाढणारे न्यूज नेटवर्क। प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वप्रथम फक्त ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूजवर। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा सदस्य मल्लिकार्जुन खरगे यांचा जातीवादी संघटनेकडून अपमान। संविधान बचाव संघर्ष समिती भंडाराच्या वतीने राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन। ही बातमी आहे ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूजचे संपादक संजीव बांबोरे यांच्याकडून। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 8 ऑगस्ट 2026ला उत्तराखंडमधील हल्द्वानी रामलीला मैदानावर सभा झाली। त्या सभेनंतर हिंदुत्ववादी संघटनेने व श्रीराम सेना चॅरिटेबल सर्व्हिस ट्रस्टने गंगेचे पाणी आणून त्या ठिकाणी हवन केले व त्या आसनाचे शुद्धीकरण करण्यात आले। त्यामुळे आजही भारत देशात जातीय मानसिकता असल्याचे सिद्ध होते। यामुळे देशातील संपूर्ण मागास समाजातील लोकांचा अपमान झालेला आहे। आज या देशातील एका पक्षाच्या सर्वोच्च पदावर व राज्यसभा खासदार असलेल्या मल्लिकार्जुन खरगे व्यक्तींचा अशा प्रकारे अपमान होत असेल तर सर्वसामान्य जनतेचा काय असा प्रश्न उपस्थित होतो। भारतीय संविधानाने अस्पृश्यता नष्ट केली असली तरीही आजही या देशात बहुजन समाजातील लोकांवरील अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण दलित, आदिवासी, ओबीसी समाजाची 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर जाहीर माफी मागून अशा प्रकारे जातीवादी कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी संविधान संघर्ष समितीचे भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी भंडारा जिल्हाधिकारी मार्फत पाठवलेल्या निवेदनात केलेली आहे। यावेळी त्यांच्यासोबत संविधान संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। तर बघूया निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्या काय मागण्या आहेत। ठीक आहे सर। उत्तराखंड या ठिकाणी 8 ऑगस्टला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब एका सार्वजनिक ठिकाणी त्यांनी भाषण केल्यानंतर तेव्हा जे परत आले तर त्यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्या लोकांनी त्या स्टेजचा शुद्धीकरण केला, गोमूत्र आणि गंगाजल टाक। खरं म्हणजे तो खरगे साहेबाचा अपमान नसून या संपूर्ण देशातील आदिवासी, ओबीसी, दलित समाजाचा अपमान आहे। हा संविधानाचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीनं राष्ट्रपती महोदयांना मागणी करतो की ज्या हिंदुत्ववादी संघटनेच्या लोकांनी तो जो स्टेज आहे त्याचा शुद्धीकरण करून खरगे साहेबाचा अवमान केला, अशा लोकांवर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना ताबडतोब अटक करावी। दुसरी महत्त्वाची गोष्ट की मोदी सरकार जेव्हापासून सत्तेत आले तर त्यांच्या काळात ह्या 12 वर्षामध्ये या देशात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी समाजावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण फार मोठे वाढत चाललेले आहेत आणि हा जो खरगे साहेबाचा जो प्रकरण आहे हा सुद्धा त्यातील एक भाग आहे। आणि म्हणून उद्या जेव्हा या देशाचे प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित करतील, आम्ही मागणी करतो आहे की खरगे साहेबाचा जो अवमान झालेला आहे तर या गोष्टीची नैतिक जबाबदारी म्हणून नरेंद्र मोदींनी जाहीर माफी मागावी आणि यानंतर दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा सार्वजनिकरित्या त्याचा अवमान होणार नाही अशा प्रकारची घोषणा प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून करावी, ही मागणी आम्ही संविधान बचाव संघर्ष समिती जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने करतो आहे। मी ज्ञानचंद ताराचंद जांभूळकर, जिल्हाध्यक्ष आझाद समाज पार्टी कांशीराम यातर्फे असे निवेदन करतोय की आजही या देशामधली जातीयता संपलेली नाही आहे। संविधानाला पायदळी तुडवलं जात आहे आणि मनुस्मृती डोक्यावर काढत आहे। काही दिवसापूर्वी मोहन भागवतजी यांनी जैन अल्फा यांच्यासमोर भाषण करताना असं म्हटलं की जे सक्षम झालेले आहेत, आर्थिक सक्षम झालेल्या ज्यांना नोकऱ्या लागलेल्या आहेत त्यांनी आपलं आरक्षण सोडून द्यावं असं त्यांनी म्हणजे स्टेटमेंट केलेलं आहे। त्यावर भाई चंद्रशेखर आझाद यांनी त्याला एका कार्यक्रमामध्ये, लखनौच्या कार्यक्रमामध्ये उत्तर दिलं होतं कि हम आज भी अपना जो आरक्षण है वो छोड़ने के लिए हम तैयार हैं, वो आरक्षण छोड़ने के लिए तैयार है। लेकिन उन्होंने ये सिर्फ हमको बता देना चाहिए कि जब 2012 में जब सत्ता परिवर्तन हुआ, अखिलेश यादव इनका पराभव हो गया और
योगी आदित्यनाथ ये कुर्सी पे आ गए तो उन्होंने अखिलेश यादव इनकी जो कुर्सी थी वो कुर्सी गोमूत्र से क्या किए, शुद्धकरण उसका किया था। आज भी वैसा ही हुआ। माननीय खरगे साहब जो उत्तराखंड में गए थे और जिस जगह उन्होंने क्या दिए अपनी सभा ली, उस सभा का उन्होंने गोमूत्र छिड़क के उसका शुद्धिकरण किया गया है। इसलिए हमारा निवेदन है कि एट्रोसिटी का जो गुनाह है ये गुनाह यानी उनके ऊपर लगना चाहिए और उनके ऊपर बड़ी से बड़ी कार्रवाई हो जानी चाहिए, ऐसा हम आज़ाद समाज पार्टी कांशीराम की तरफ से निवेदन करते हैं। ठीक है सर।